शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचं मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. कारण या अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे होत नव्हते आणि जी काही नुकसान भरपाई मिळणार होती ती सुद्धा अल्प अशी मिळणार होती. त्यामुळे शेतकरी एकत्र आले. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तिथं त्यांची तेवढी दखल घेतली नाही. त्यानंतर एकटा शेतकरी जिल्हा अधिकारी कार्यालयात गेला. तेवढा परिणाम झाला नाही. मात्र ज्या वेळेस शेतकरी एकत्र आले सगळे आणि त्यावेळेस कसं प्रशासन खडबडून जागं झालं याचं मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे, शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यावेळेस कुठं काहीतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं घडू शकतं आणि तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून बघायचंय. तुम्ही बघितलं असेल नसेल आणि हे शेतकरी कोण आहेत जर तुम्हाला माहित असतील तर नक्कीच कमेंट करा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई, 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 शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, सरसकट नुकसान भरपाई, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला बस खाली या सगळे मान्य करा. शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, देत कसे नाही, देत कसे नाही, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. तहसीलदाराला निवेदन दिलं, एसडीएमला निवेदन दिलं, तुम्हाला सुद्धा निवेदन दिलं, तुमच्या संग मी अर्धा तास चर्चा केली. येऊन कलेक्टर मॅडमला भेटून तुमची मागणी अशी सरसकट नुकसान भरपाई द्यायची आणि मागणी नुसती अशी तोंडी तुम्ही आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं असं नाही. याचा सगळा टेक्निकल माणूस कोण आहे? कृषी अधीक्षक. तुम्ही त्यांना इथं बोलवा. माझे पॉईंट सगळे त्या शेतकऱ्यासमोर ऐकून घ्यायचे त्यांनी. आमचं नुकसान कसं झालं बॉटनिकल जरी शेतकऱ्याला काही सांगता येत नाही गोष्टी तर मी ब्रीफ करीन. बॉटनिकल मी काही बॉटनिकल मुद्दे आणले. 4 वेळेस निवेदन दिले तहसीलदारापासून कृषी